नमस्कार, मी आता परत रोम मधल्या कोलोसियमला आलोय रात्रीच्या वेळी आणि तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला बघू शकता इतकं भव्य कोलोसियम दिसतंय। दिवसा पण हे भव्य दिसतं, रात्री पण हे भव्य दिसतं। म्हणजे आपल्या लाईफ मध्ये देखील चांगला वाईट काळ आला तरी आपण डगमगलो नाही पाहिजे। त्याच्यासाठी आपलं फाउंडेशन स्ट्रॉंग पाहिजे, आपली वेल्थ स्ट्रॉंग पाहिजे आणि ते करण्यासाठी म्युच्युअल फंड पेक्षा चांगलं दुसरं कुठलंही साधन नाहीये। पण त्याच्याविषयीचे गैरसमज आपण दूर केले पाहिजे। सगळ्यात मोठा गैरसमज जो मला पुन्हा पुन्हा लोकांकडून ऐकू येतो तो म्हणजे म्युच्युअल फंड फ्रॉड आहे का, या कंपन्या बंद होतील का, याच्यात काही अफरातफरी होईल का। तर आज मी हे क्लिअर करू इच्छितो की म्युच्युअल फंड इज दी मोस्ट रेग्युलेटेड ॲसेट। म्युच्युअल फंड मध्ये तीन रेग्युलेटर्स आहेत, सेबी, आरबीआय आणि एम्फी। मागच्या 60 वर्षात भारतामध्ये एकही फ्रॉड म्युच्युअल फंड मध्ये झालेलं नाही। मी स्वतः 19 वर्षापासून म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करतोय। माझा एकही रुपया बुडालेला नाही किंवा मला कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही। म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून आपली वेल्थ क्रिएट करण्यासाठी काही रूल्स आहेत। माझ्या बायो मध्ये मी एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर तुमच्यासाठी मी एक फ्री कोर्स देतोय ऑन रूल्स ऑफ म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग। तो बघा आणि तुम्हाला जर वेल्थ क्रिएट करायची असेल तुमच्या लाईफ मध्ये आणि चांगला काळ असो वाईट काळ असो त्याच्यात पण आपली वेल्थ मेंटेन करायची असेल तर तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय तिथे संपर्क साधा। धन्यवाद and enjoy the view of Colosseum.